आता काही पावसाच्या बातम्या बघूया। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 6 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आलेले आहेत आणि विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदी पात्रातून आवक वाढलेली आहे। हतनूर धरणातून 11,407 क्युसेक पाण्याचा सध्या विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात येतोय। धरणामध्ये पाण्याची आवक वाढत राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे। तर दुसरीकडे इंदापुरातील उजनी धरण 100% भरलंय आणि धरणातील पाणी साठा 117.11 टीएमसी वरती पोहोचलाय। धरण भरल्याने शेतकऱ्यांनी आता समाधान व्यक्त केलंय। तर इंदापुरातील उजनी धरण 100% भरलेलं आहे आणि धरणातील पाणी साठा 117.11 टीएमसी वरती पोहोचलाय। धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। इकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मिरजगाव परिसराला पावसानं झोडपून काढल्याने अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। शेतकऱ्यांच्या पिकांना पावसाचा लाभ होणार असला तरी सुद्धा काही ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे नुकसान होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। या पावसामुळे नागरिकांची धावपळ सुरू झाली आणि वाहतुकीवर सुद्धा याचा काहीसा परिणाम झालाय। गावाकडच्या 50 बातम्या बघणार, मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर येते। कुल्लूच्या सेंज खोऱ्यात टेकडीवरून मोठे मोठे दगड सतत पडतायत आणि यामुळे तिथून जाणाऱ्या भूपन नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचतोय। 2023 पासून या टेकडीवरून सतत भूस्खलन होत आहे। पार्वती जलविद्युत प्रकल्पाचा बोगदा याच टेकडीच्या अगदी खाली बांधलेला आहे। बोगद्याच्या बांधकामादरम्यान बरेच ब्लास्टिंग यामध्ये करण्यात आले, त्यामुळे टेकडीला मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत। तिथून आता भूस्खलन होताना दिसतंय आणि सतत होणाऱ्या भूस्खलनामुळे स्थानिक लोकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। कुल्लूमधली अतिशय भयानक अशी दृश्य समोर येत आहेत। मोठ्या प्रमाणात भूस्खलन होतंय, त्यामुळे इकडच्या स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती आहे। बोगद्याच्या बांधकामाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ब्लास्ट करण्यात आले होते आणि या टेकडीला याच दरम्यान मोठे तडे केलेले आहेत आणि यामुळेच खरं तर भूस्खलन होताना दिसतंय। उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालंय। केदारनाथ महामार्गावरील जवाडी बायपास जवळ अचानक भूस्खलन झालंय। काही सेकंदातच मोठे दगड आणि मोठा ढिगारा डोंगरावरून रस्त्यावरती कोसळला, त्यामुळे महामार्ग हा पूर्णपणे बंद झालेला आहे। सुदैवाने घटनास्थळी उपस्थित असलेले सर्व प्रवासी वेळेवरती सुखरूप बाहेर पडले आणि मोठी दुर्घटना टळली आहे। अचानकच उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये या टेकडीवरून भूस्खलन होताना दिसलं, मात्र नागरिक जे होते, प्रवासी जे होते, इथून काही अंतर लांब गेल्यामुळे ते सुरक्षित आहे। उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये नदी ओलांडताना एका बँक मॅनेजरसह 2 जण त्यांच्या दुचाकीसह वाहून गेलेले आहेत। स्थानिक तरुणांनी आपला जीव धोक्यात घालत बँक मॅनेजर आणि दोन्ही लोकांना नदीतून सुखरूप बाहेर काढलेला। या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला। पाण्याचा प्रवाह जो तो अचानक वाढला आणि यामध्ये दुचाकी अडकलेली होती, मात्र इकडचे जे स्थानिक आहेत त्यांनी आपला जीव धोक्यात घालत या तिघांचा सुद्धा प्राण वाचवलेला आहे। 4 जण आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात, 4 जणांचाही प्राण वाचवले आणि दुचाकी सुद्धा बाहेर काढलेली आहे। हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। शहराच्या अनेक भागात पाणी साचलंय। सिकंदराबाद, तारनाका, अंबरपेठ आणि अशा अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे। तसंच पेड्डा, अंबरपेठ, हैदराबाद मार्गावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि अशातच भाग्यलता भागामध्ये वाहन चालकांना भलतीच कसरत करावी लागते। एकीकडे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसतंय, तर दुसरीकडे वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे। काही वाहनं या ठिकाणी बंद पडली, त्यांना धक्का मारत या पाण्यातून बाहेर काढावं लागलं। एकीकडे रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। अनेक गाड्या या पाण्यामध्ये बंद पडल्या। उत्तराखंडमधील धराली या ठिकाणी आपत्तीनंतर मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे। आतापर्यंत 1000 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलेलं आहे। बाधित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे। मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी धारलीसाठी मोठी घोषणा केलेली आहे आणि मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि सर्व आपत्तीग्रस्त कुटुंबांना मदत जाहीर केली आहे। परिसरात मोबाईल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे। वीज लाईनचं बांधकाम आता पुन्हा एकदा सुरू आणि 125 केव्ही जनरेटर देखील आता लावण्यात आलेत आणि बाधित कुटुंबांना 6 महिन्यांसाठी रेशन सुद्धा मिळणार आहे। धरालीमध्ये ढगफुटी झाली, मोठं भूस्खलन झालं, अनेक लोकांचं नुकसान झालं। दरम्यान आता परिसरामध्ये आता बचाव कार्य सुद्धा पूर्णत्वास आलेलं आहे। परिसरामध्ये मोठा तलाव तयार झालेला आहे। मोठ्या प्रमाणात भूस्खलन या ठिकाणी झालं आणि आता परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावरती आणली जाते। मात्र या दरम्यान मोठं नुकसान झालेलं आहे।
दरालीमध्ये आपण ही दृश्य बघत होतो. दरम्यान उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. ढगफुटीमुळे आलेल्या पुरात हर्षिल घाटी भागाला तलावाचं स्वरूप प्राप्त झाल्याचं बघायला मिळत आहे. उत्तराखंडच्या धराली भागातली सगळी दृश्य बघतोय. परिस्थिती सध्या पूर्वपदावरती आणली जाते. मात्र ढगफुटीमुळे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि आपण बघतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आणि तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय. सध्या परिस्थिती जी आहे ती आता पूर्वपदावरती आणली जाते. दरालीमध्ये मदत कार्य वेगानं सुरू आहे. वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार चिनूक MI-17 V5 आणि ALH या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हर्षिल आणि अनेक ठिकाणाहून 221 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. रेस्क्यू ऑपरेशनबाबत वायुसेनेने पोस्ट करत ही माहिती दिली आहे. नुकसानग्रस्त भागात वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी उत्तराखंड पॉवर कॉर्पोरेशनचे 2 पॉवर जनरेटर आणि तंत्रज्ञ या ठिकाणी तैनात करण्यात आले. बचाव कार्यादरम्यान गरजूंना आवश्यक वस्तू देखील पोहोचवल्या जात आहेत. आपण सध्या दृश्यांमध्ये चिनूक हेलिकॉप्टर बघतो आणि याच्याच माध्यमातून बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. धरालीमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालेलं होतं.